9 वर्षांचा असल्यापासून मामीशी नातं, नात्याचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमासाठी मामाला तोडवला। 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या आमदार योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत। अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच आपल्या पतीचा काटा काढल्याचं उघडकीस आलंय। 9 वर्षांपासून मामीसोबत नाता असणारा हा तरुण कोण? त्याने सतीश वाघ यांची हत्या का केली? मामीचा डाव काय होता हे या व्हिडिओतून सांगतोय। आता यासाठी आपल्याला थोडं मागं म्हणजेच 2001 मध्ये जावं लागेल। 2001 साली मुख्य आरोपी असलेला अक्षय जावळकर हा सतीश आणि मोहिनी वाघ यांच्याकडे भाड्याने राहायचा। अक्षयचे वय तेव्हा फक्त 9 वर्षांचे होते। अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे, पण सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही अक्षयचा वयाचा होता। त्यामुळे दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले। मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षांचा झाला त्यावेळी मोहिनी वाघ या 37 वर्षांच्या होत्या। तेव्हापासून दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। अक्षय आणि मोहिनी यांच्या जवळीक वाढू लागली होती। दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण सतीश वाघ यांना लागली। त्यावरून एक दोनदा त्यांनी मोहिनी यांना टोकले सुद्धा। अक्षय हा मोहिनी वाघपेक्षा वयाने 10 वर्ष लहान आहे, पण दोघांचे संबंध सतीश वाघ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणावरून 2 ते 3 वेळा मोहिनी वाघ यांना मारहाण देखील केली होती। 2016 साली अक्षयच्या कुटुंबाने वाघ यांची भाड्याची खोली सोडली। मात्र खोली सोडल्यानंतरही तो मोहिनीच्या सतत संपर्कात होता। दरम्यानच्या काळात विविध कारणांवरून सतीश वाघ हे सातत्याने दारू पिऊन मोहिनीला मारहाण करू लागले होते। त्यामुळे चिडलेल्या अक्षय आणि मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला आणि अक्षयने त्यांच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं। 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण केलं आणि अवघ्या 15 मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्यावर तब्बल 72 वार करण्यात आले। मात्र हे पैशांसाठी केलेलं अपहरण असल्याचा बनाव करण्यात आला होता। पण पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची कसून चौकशी केली असता हत्येचा उलगडा झालाय। मोहिनीने सतीश वाघ यांना संपवण्यासाठी 6 महिन्यांपूर्वीच कट रचला होता। तिने एका ओळखीच्या व्यक्तीला सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी देखील दिली होती, पण समोरच्या व्यक्तीने नकार दिला। त्यामुळे मोहिनीचा पहिला डाव फसला। यानंतर मोहिनीने आपला प्रियकर अक्षयलाच 5 लाखांची सुपारी दिली आणि सतीश वाघ यांचा खेळ खल्लास केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।